Hello everyone. Today we are going to learn part of speech. Part of speech in Marathi meaning शब्दांच्या जाती. तर आज मुलांनो आपण शब्दांच्या जाती जसं आपण मराठीमध्ये शिकलो तसं इंग्लिशमध्ये पार्ट ऑफ स्पीच हा भाग शिकणार आहोत. यामध्ये जशा शब्दांच्या जाती या मराठीमध्ये 8 असतात तसेच इंग्लिशमध्ये पार्ट ऑफ स्पीच 8 असतात. यामधील पहिला जो पार्ट असतो त्याला नाऊन म्हणतात. दुसरा व्हर्ब, तिसरा ॲडजेक्टिव्ह, चौथा ॲडव्हर्ब, पाचवा प्रोनाउन, 6 प्रपोजिशन, 7 कंजक्शन, 8 इंटरजेक्शन. मुलांनो तुम्हाला माहीत आहे का नाऊन कशाला म्हणायचं? तर नाम असते त्यालाच आपण नाऊन म्हणत असतो इंग्लिशमध्ये. यामध्ये अ वर्ड दॅट नेम्स अ पर्सन, प्लेस, थिंग ऑर आयडिया दॅट इज कॉल्ड अ नाऊन. फॉर एक्झाम्पल सचिन, भावनगर, लॅपटॉप, ब्युटी, डेमोक्रेसी, ऑल दॅट इज अ एक्झाम्पल ऑफ नाऊन. जसं मराठीमध्ये आपण म्हणतो सचिन हे नाव असतं, त्यानंतर वस्तूंच्या नावामध्ये आपण म्हणतो खुर्ची, टेबल, तसंच यामध्ये लॅपटॉप किंवा एखादी ब्युटी असेल, डेमोक्रेसी असेल, यामध्ये या सगळ्यांना आपण नाऊन असे म्हणत असतो. दुसरा प्रकार आहे वर्ब. अ वर्ड दॅट एक्सप्रेसेस ॲक्शन, बिईंग ऑर कंडिशन्स. जिथं ॲक्शन दाखवली जाते म्हणजे जिथं आता समजा ईट म्हणजे आपण खातो, त्यानंतर लर्न शिकतो, त्यानंतर टीच शिकवतो, लिसन ऐकतो, त्यानंतर टॉक बोलतो, यासारखे जे हे असतात क्रियापद असतात, या क्रियापदांनाच आपण व्हर्ब असे म्हणत असतो. आणि या क्रियापदांचा वापर असल्याशिवाय क्रिया पूर्ण म्हणजे वाक्य पूर्णच होऊ शकत नाही. म्हणून म्हणून पार्ट ऑफ स्पीचमध्ये व्हर्ब हे फार महत्त्वाचं असतं. कारण का त्याशिवाय इंग्लिश वाक्य कंप्लीट होत नाही किंवा मराठीही वाक्य कंप्लीट होत नाही. त्यानंतरचा तिसरा भाग आहे ॲडजेक्टिव्ह. अ वर्ड दॅट मॉडिफाईज, ॲड्स ऑर मिनिंग or describes a noun or pronoun that is called adjective. Here look at here the blue, dark, cloudy, clear that is used to sky. मीन्स स्काय कसं असतं, स्कायचा कलर ब्ल्यू असतो, स्काय हे डार्क असतं, स्काय हे क्लाउडी असतं, स्काय हे क्लिअर असतं. म्हणजे ब्ल्यू स्काय, डार्क स्काय, क्लाउडी स्काय, क्लिअर स्काय दॅट इज द एक्झाम्पल ऑफ ॲडजेक्टिव्ह. अँड नेक्स्ट वन इंटेलिजंट स्टुडंट. इथं स्टुडंट जे नाऊन आहे त्यासाठी इंटेलिजंट हे ॲडजेक्टिव्ह वापरण्यात आलेलं आहे. वर्किंग, हार्ड वर्किंगमध्ये वर्किंग हे ॲडजेक्टिव्ह आहे, तर वर्किंग हे नाऊन आहे तर हार्ड हे ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडव्हर्ब. अ वर्ड दॅट मॉडिफाईज अँड or add meaning or describes a verb or an adjective or another verb that is called adverb. Copy this out carefully. Means look at here. He ran fast to win the race. यामध्ये जे फास्ट आहे ते ॲडजेक्टिव्ह आहे. त्यानंतर these shoes are too big. त्यानंतर या वाक्यामध्ये टू जे आहे ते ॲडव्हर्ब असून बिग या ॲडजेक्टिव्हसाठी ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी वापरण्यात आलेलं आहे. ही रॅन व्हेरी फास्ट. त्यानंतर इथं व्हेरी फास्ट जे आहे, व्हेरी जे वापरण्यात आलेलं आहे ते ॲडव्हर्ब म्हणून वापरण्यात आलेलं आहे. प्रोनाउन. प्रोनाउन अ वर्ड दॅट सबस्टिट्यूट फॉर नाउन. नामाऐवजी जो शब्द आपण वापरतो त्यालाच प्रोनाउन असे म्हणतात. जेव्हा मुलगी असेल तर आपण शी वापरतो, मुलगा असेल तर ही वापरतो, किंवा इतर कोणतेही निर्जीव वस्तू असतील तर इट वापरतो. आपण सर्वांचा उल्लेख करताना वी असे वापरतो. म्हणजेच हे सगळे प्रोनाउन आहेत. ही, शी, इट, वी, दे या सगळ्या, यू यासारखे जे हे असतात प्रोनाउन, या सगळ्यांनाच प्रोनाउन असे म्हटले जाते. प्रपोजिशन.
A word that shows relationship between its object and some other word in the sentence. Means here look, the things on the table means a ball on the table. Here is on. On is a preposition, and that is the that ball is on the table means per टेबलावर आहे. The cat under the chair. Here under is a preposition means on, in, under, into, about, between, among यासारखे जे शब्द असतात यासारखे जे असतात वर्ड त्यालाच आपण प्रपोजिशन म्हणत असतो आणि त्या ह्या पद्धतीनं रिलेशनशिप आपल्याला दाखवत असतात. कंजक्शन अ वर्ड दॅट जॉईन्स वर्ड्स फ्रेजेस अँड क्लॉजेस म्हणजे एखादे जर वाक्य शब्द किंवा फ्रेजेस जॉईन करणे यालाच म्हणजे अँड बट आयदर नायदर नॉर यासारख्या शब्दांनी कंजक्शन आपण दाखवत असतो. इंटरजेक्शन अ वर्ड दॅट शोज सरप्राईज ऑर सडन फिलिंग दॅट इज कॉल्ड इंटरजेक्शन. आपण एखादी गोष्ट अचानक पाहिली किंवा आपल्याला एखादं वेगळं सरप्रायझिंग गोष्ट पाहिल्यानंतर आपण आपल्या फिलिंग्स व्यक्त करत असतो. जसे ओ, आ, आऊच, हुर्रे, आल्हास अशा पद्धतीचे हे जे इंटरजेक्शन शब्द इंटरजेक्टरी शब्द असतात ते आपण वापरत असतो. तर जेव्हा आपण एखादी क्रिकेट सामना बघत असतो आणि जर आपली टीम इंडिया ही जिंकली असेल तर आपण लगेच इंटरजेक्टरी वर्ड हुर्रे असा वापरून आपला आनंद व्यक्त करत असतो. तशा पद्धतीनं इंटरजेक्शन हे फार महत्त्वाचे असतात आणि ते सडन फिलिंग किंवा सरप्राईज दाखवण्याचं काम करत असतात. तर थँक्यू मुलांनो, आज हा सर्व कंटेंट तुम्ही छान पद्धतीनं ऐकून घेतला. त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही माझ्याशी उद्याच्या तासाला तुम्ही चर्चा करू शकता. थँक्यू.